शेतकरी मित्रांना म्हणतात तो सोयाबीन मध्ये काढताना जरा सावकाश काढत जा म्हणून. आज एक साठा गावामध्ये एक घटना घडलेली आहे. जे सोयाबीनचे जे हे थर असतं त्याच्यामध्ये एक घोण जातीचा साप गिरलेला आहे. जेव्हा ते सोयाबीन काढत होते, खळ करत होते, तर वरच्या साईडनं घोणस येऊन बसला होता. तर आपण चेक करूया घोणस किती मोठा आहे, त्याला पकडायचा प्रयत्न करूया. चला. मित्रांनो, आपल्या इथं 2 ते 3 फूट साप घोणस म्हणजे खरंच आपला साप, तिला आपण गावाकडे परड म्हणून ओळखलं जाते. ह्या सापाला अतिशय विषारी साप आहे. सोयाबीनच्या दिवसा म्हणजे हिवाळ्याच्या दिवसांमध्ये सोयाबीनमध्ये सर्वात जास्त प्रमाणात हे उन्हासाठी बसले जातात. आणि ह्या सापाचं कसं एक तसे डबे डबे राहतात बॉडीवर, स्किन खरबूड असते आणि असे रुद्राक्षासाठी कंटिन्यू मनी आणि असे साईडलाही डबे राहतात आणि त्रिकोणी तोंड असते आणि डोळ्याची भावली जी असते ती उभी असते. मला काढून दाखवतो. आणि या सापाची स्पीड सगळ्या सापांची दुसरा अजून एक काय मोठं दुसरं आसन सगळं चेक करू. अजून आसन भरून ठेवा. मित्रांनो, आपल्याला एक भेटलेला आहे, अजून दुसरा एक आहे म्हणून असं आपल्याला सांगण्यात आलेलं आहे. तो पण द्या. ह्या रसल सोया प्रजातीच्या सापाच्या बेबीला म्हणजे 2 ते 3 फुटाचा जो घोणस आहे त्याला आपण इथून रेस्क्यू केले आणि त्यांच्या बोलण्यावर ना अजून घोणस असू शकतात. आपण इथून काढायचा प्रयत्न करूया. चला तर काम करा की. त्यांनी जो बघितला होता घोणस रसल स्वायपर जो जातीचा मोठा बघितला होता तो बरोबर का या साईडला बसलेला आहे. बघा इथं बसलेला आहे. कम से कम 3 ते 4 फुटाचा हा घोणस बघू शकता. किती मोठा घोणस आहे. धरला रे, धरला का? भरणे इकडे घेऊन या. ती 3 ते 4 फुटाचा घोणस आहे हा. 3 ते 4 फूट. बघू शकता किती दिन स्पीड लावायला ताकद लावायचं प्रयत्न. ढक्कन काढा किती ढक्कन काढा भरण्याचं. ठेवा. कवळ्यात गेलं मध्ये रसल सोय पद्धतीचा म्हणजे घोणस परड आपलं म्हणलं जातं. इथं त्रिकोणी तोंड असते आणि बॉडी रुद्राक्षासारखे कंटिन्यू मनी राहतात. लागलेला आहे मारायला. आता जाता लागला असेल. आता हे करताना हे मध्ये हे बारकी झाली. याच्या सापात जो घोणस आहे त्याची जरा स्किन फाटलेली मित्रांनो. आता दाताला लागला असेल. अतिशय विषारी साप. आणि सापाचं विशेष म्हणजे हा कुकरच्या सिटीसारखा जोरात आवाज मारतो. आणि जेवढेही साप आहेत आपल्या भारतामध्ये, भारत देशामध्ये आढळणार जे, आणि ह्या सापाचं म्हणजे म्हणलं तर सगळ्यात वेगळं डायरेक्ट पिल्लांना जन्म देतो हा. बाकीचे साप जे आहेत ते अंड्यातून अंडे देतात आणि त्याच्यातून पिल्लू निघतं आणि हे म्हणजे डायरेक्ट पिल्लाला जन्म देतं. हा जो प्राणी आहे ओव्हिव्हिव्ही पॅरस म्हणून ओळखलं जातं. ह्याला ओव्हिव्हिव्ही पॅरस म्हणजे डायरेक्ट पिल्लाला जन्म देणार, म्हणजे त्याचे अंडे त्याच्या पोटामध्येच राहणार आणि डायरेक्ट पिल्लांना जन्म देणार. मावशी
जरा. आणि मित्रांनो, हा जास्त प्रमाणात घोण साप, जातीचा साप हिवाळ्यामध्ये आढळत राहतो. आणि ह्या सापाचं जे विष आहे ते हेमोटॉक्सिक विष म्हणलं जातं, जे माणसाला जिवंतपणीच सडायला मदत करतं. म्हणजे एखाद्या माणसाला चावलं तर सडायला लागतं, एवढा बेकार हा त्याचा विष आहे. आणि ह्याचा विषाचा जो विष आहे तो आपल्या किडनी आणि लिव्हरवर अटॅक केला जातो. त्याचं विष त्याच्यानं सर्वात जास्त प्रमाणात सूज येणे, चक्कर, उलट्या हे सिम्पटम्स येतात. आणि त्याच्यानं जास्त प्रमाणामध्ये आपले शेतकरी बांधव अथवा जे मजूर असतात त्यांच्या दुर्दैवी बाईट होऊन मृत्यू होत राहतो. आहेत ते तिथे. तरी मित्रांना एक विनंती आहे, सोयाबीनचं जर खळं करत असाल तर सावकाश आणि पायात बूट कंटिन्यू राहू द्या. आणि जवळपास हँड ग्लोव्ज वगैरे वापरत जा, कारण कसं तुम्ही डायरेक्ट हात घालायला जाऊन तुम्हाला बाईट येऊ शकते. बी केअरफुल. आवाज कमी होऊ नये.